नमस्ते. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्र, भारतीय जनता पार्टी 2014 साली सत्तेवर आली. 2014 साली सत्तेवर आली. त्याच्या आधी भाजप 1980 ला स्थापन झाला. त्याच्या आधी जनसंघ हा 75 ला आला. RSS 1925 ला आला. तर RSS ही मूळ म्हणजे मातोश्री म्हणू आपण त्यांना, किंवा मूळ जननी म्हणू या पक्षाची. विषय काय आहे की या वाटचालीमध्ये 2014 ला ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेपासून आज तागायत राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांचा असलेला वर्चस्व आणि त्यांच्या राजकारणाचा बळी कोण ठरलं का, त्यांच्यामुळे कुणाला काय काय त्रास झाला या संदर्भातला आपण थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न करतोय. विषयाला सुरुवात करत असताना 15 फेब्रुवारी 2024 या दिवशी चिन्मय माधव भंडारी यांनी एक ट्विट अकाउंटवरती आपलं म्हणजे मनातली खदखद व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की माधव भंडारी हे माझे वडील, पक्षाचे प्रवक्ते, अत्यंत प्रामाणिक, 50 वर्ष किमान त्यांनी पक्षासाठी काम केलं. पण या इतक्या दीर्घ काळामध्ये माझ्यासाठी पक्षानं किंवा माझ्या बाबांच्यासाठी पक्षानं काय केलं हे ज्यावेळेला विचाराल त्यावेळेला दुःख वाटतं की काहीच सांगता येत. खर तर ते म्हणतात की जवळपास 12 वेळेला MLC साठी किंवा MLA पदासाठी त्यांचं नाव वरती जायचं, पण प्रत्येक वेळेला त्यांना कुठलंच पद म्हणजे आमदार पद किंवा MLC हे त्यांना मिळालं नाही. आणि मग ते म्हणजे अप्रत्यक्षपणे चिन्मय भंडारी म्हणायचे, ह्याची फळं मम काय तपाला. आम्ही इतके वर्षे काम करून, पक्षासाठी इतकं प्रामाणिकपणे काम करून आम्हाला या पक्षातून काय मिळालं हे अप्रत्यक्षपणे त्यांना सुचवायचं होतं. म्हणून तर ही त्यांनी खदखद त्यावेळेला व्यक्त केली. अर्थात परत त्यांनी सांगितलं, माझे बाबा पक्षाच्या विरोधात काहीही करणार नाही. आज त्यांचं पक्ष प्रवक्ते पद काढून घेतलेलं आहे. आज ते साधे एक प्रचारक आहेत, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही. पण ते पक्षाच्या विरोधात कोणतीही गोष्ट करणार नाहीत, कारण तसं त्यांच्या अंगात ते भिनलेलं आहे. अनेक लोक 2014 साली असे देव पाण्यात घालून बसलेले होते की पक्ष सत्तेवर आल्यानंतर आम्हाला अमुक पद मिळेल, आपल्याला अमुक पद मिळेल, आपल्याला अशा पद्धतीने होईल. आणि इथून पुढे पक्ष आपल्या सत्तेवर राहिल्यानंतर आपल्या म्हणजे सर्कल पातळीवरती, क्षेत्रीय पातळीवरती काम करणार अनेकांना वेगवेगळ्या अपेक्षा धरून होते. त्याच्यामध्ये 3 प्रमुख नावं घेतो: विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे. खरं तर विनोद तावडे हे 2014 पूर्वी मी मुख्यमंत्रीच होणार आहे अशाच आविर्भावात वागायचे. प्रचारात ते तशाच पद्धतीनं जनतेला सामोरे यायचे. एकनाथ खडसेंनाही वाटायचं की मी सगळ्यात सिनियर मोस्ट आहे, त्यामुळं मुख्यमंत्री मलाच करतील. पण तसं काही घडलं नाही. पक्षानं देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मध्ये तुलनेनं नवीन असणाऱ्या पण 2-3 वेळा आमदार झालेल्या एका म्हणजे नागपूरकर व्यक्तीला प्रमुख करून दिलं आणि मुख्यमंत्री पद दिलं. हे मुख्यमंत्री पद जरी दिलं असलं तरी त्यांना अडचणी काय येत होत्या. एकनाथ खडसेंच्या सारखा सिनियर मोस्ट पक्षातला माणूस की ज्यानं पक्षासाठी अनेक वर्षाचं योगदान आहे, त्याला अनेक प्रमुख पोर्टफोलिओ सुद्धा त्यांचा मोठा होता आणि काम करताना आपल्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे सगळेजण म्हणायचे की आणि खडसेंचा उद्देश जो होता आपण मुख्यमंत्री होणार हा काही लपून राहायचा नाही. ते वेगवेगळ्या व्यासपीठावर अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कार्यकर्त्याकडून ते बोलले जायचं की साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा. तीच परिस्थिती होती विनोद तावडेंची. विनोद तावडे साहेबांना सुद्धा आपण मुख्यमंत्री झालो नाही याचा निश्चितच सल होती, पण ते अप्रत्यक्षपणे व्यक्त करायचे, पण प्रत्यक्षपणे ते व्यक्त करायचे नाही. पंकजा मुंडेंच्या काही कार्यकर्त्यांनी हे केलं की आमच्या ताई ह्या मुख्यमंत्री व्हायच्या योग्यतेच्या आहेत. साहजिकच फडणवीस साहेबांनी या दोघा-तिघांच्या पाठीमागं अशा पद्धतीची पद्धतशीर व्यूहरचना केली की हे तिघेजण सुद्धा गप्प बसतील. त्यातल्या खडसे साहेब
तर ते पक्षातून बाजूलाच गेले. त्यांच्यावरती भोसरीमध्ये एमआयडीसी मध्ये भूखंड खरेदी केलेल्याचं भ्रष्टाचाराचं प्रकरण आलं. ते इतकं ताणून धरलं आणि पर्यायाने त्यांना राजीनामा द्यावा. शेवटी त्यांना पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, ते बाहेर गेले. विनोद तावडे साहेबांना 2019 साली पुन्हा तिकीट दिलंच नाही. आरोप कुठलेही नाहीत, पण पुन्हा कुठलंही तिकीट दिलं नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात घालवलं. आज ते जनरल सेक्रेटरी आहेत. पंकजा मुंडे त्यांचे कार्यकर्ते काही आरोप करतात आमच्या ताईंना पाडलंय म्हणून. 2019 ला त्या पुन्हा आमदार झाल्या नाहीत, त्या पडल्या. अशा पद्धतीनं या तिघेजण सुद्धा भारतीय जनता पार्टी जे इच्छुक होते मुख्यमंत्री पदासाठी, ह्या तिघांची तिन्ही बळ वासलात लागली आणि पक्षामध्ये फडणवीस साहेब हेच प्रमुख म्हणून समोर आले. त्यांना विरोधक असा कुणीच उरला नाही. आज आहेत गिरीश महाजन काही प्रमाणात, पण तसे ते विरोधक म्हणून आहेत असं दिसून येत नाही. या सगळ्यांना मुख्यमंत्री पदाची इच्छा ही अडचणीची ठरली असं मीडियामध्ये छापून येतं, पण कोणीही फडणवीस साहेबांनी हे सगळं घडवून आणलं असं कोणीही म्हणत नाही. आमचा सुद्धा तसा दावा नाही. तरी पण जे घडतंय आणि जे संकेत आहेत त्यातून ही मांडणी करायचा प्रयत्न. राजू शेट्टी साहेबांना गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टीला 2014 पूर्वी आणलं, महादेव जानकरला 14 पूर्वी आणलं आणि हे दोघेही भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष झाले. भारतीय जनता पार्टीवरती महादेव जानकरांनी परवा फार मोठा आरोप केला की हे काय करतात की हे पक्ष बरोबर घेतात आम्हाला आणि आपल्या सोयीनुसार वापरतात आणि नंतर फेकून देतात, असा त्यांनी थेट आरोप केला. राजू शेट्टींनी अप्रत्यक्षपणे जरी केला असला तरी राजू शेट्टींना सुद्धा अशाच पद्धतीच्या याला तोंड द्यावं लागलं. त्यांचे जे सहकारी एकेकाळचे सदाभाऊ खोत यांना त्यांनी पद्धतशीरपणे फडणवीस साहेबांनी बाजूला केलं, त्यांना मंत्रीपद दिलं, त्यांना आमदार पद दिलं आणि त्यांचा सन्मान केला. त्यांना राजू शेट्टी पासून दूर केलं आणि राजू शेट्टी ही एकटे पडले. अर्थात तेही तसा फडणवीस साहेबांच्यावर आरोप करत नाही. महादेव जानकरांनी थेटपणे आरोप केला नसला तरीही ते म्हणतात की मला जे अर्थात राज्यातला भारतीय जनता पार्टी जी आहे ती पार्टी ही फडणवीस साहेबांच्या हातात आहे. हे जसं घडलं तसं मला आणखी तुम्हाला म्हणायचं आहे की क्षेत्रीय पातळीवरती सर्कल लेवलला भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी योगदान दिले अनेक वर्षाचं 20 वर्ष जे काम करतायत ते असे असंख्य कार्यकर्ते आहेत. आज ना उद्या आम्हाला या पक्षामध्ये आम्ही केलेल्या कामाचं फळ म्हणून काहीतरी पद मिळेल. अर्थात भाजपमध्ये एखादं पद द्यायचं किंवा नाही द्यायचं हे राज्यातल्या कुणाच्या हातात नाही, ते सगळं केंद्रातून येतं. अशा पद्धतीची मांडणी असल्यामुळं कोणीही फडणवीस साहेबांचं नाव घेत नाही. पण हे सगळं राज्यातलं पक्ष चालवण्याचं सगळं कार्य हे फडणवीस साहेब करतात हे मात्र सगळ्यांना माहित आहे. पक्षासाठी काम करणारे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते हे पक्षापासून आज गप्प असे मूग गिळून गप्प आहे. पक्षाला असं वाटतं की दर 5 वर्षांनी त्यांची आठवण येते. तुम्ही बूथ लेवलला काम करा, पण आयुष्यभर त्यांनी बूथ लेवललाच काम करायचं का असाही प्रश्न आहे, ते स्वतःच व्यक्त करतायत. आणि मग ही जी प्रामाणिक क्षेत्रीय लेवलला काम करणारी जी काही मंडळी होती भारतीय जनता पार्टी ज्यांनी मोठी केली, या पक्षातल्या या माणसांचं हे कधी होणार हा त्यांना जसा प्रश्न पडलाय तसं बाहेरचे काही पत्रकार सुद्धा खवचटपणे विचारताना दिसतात. एक प्रश्न नेहमी विचारला जातो. आता फडणवीस साहेबांच्या कृपेनं थेटपणे आपण म्हणूया किंवा अप्रत्यक्षपणे म्हणूया की राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पार्टीमध्ये आला. शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात म्हणजे नेतृत्वाखाली ती फुटली. त्यांच्या पाठीमागे 46 आमदार आले, 12 खासदार आले. अजित पवारांच्या पाठीमागून जवळजवळ 41 आमदार आले. पर्यायानं झालं काय की भारतीय जनता पार्टीला 200च्या पुढे सगळे आमदार झाले आणि त्याचे प्रमुख झाले फडणवीस साहेब. आज
इतर पक्षातून म्हणजे काँग्रेसमधून आता अशोक चव्हाणांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आज इतर पक्षातून आलेली माणसं ज्यांना आपण आयाराम म्हणू, या सगळ्यांचेच आज पक्षामध्ये स्थान दिसतं आणि मूळ पक्षासाठी काम केलेली माणसं बाहेर उभारलेली आहेत. अशा पद्धतीचं विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात ह्याला सर्वस्वी फडणवीस साहेब जबाबदार आहेत असंही म्हणत नाही. केंद्रातली माणसं आणि त्यांना पुन्हा सत्ता आणणं हे त्यांच्या सगळ्यांच्या पुढे असणारं ध्येय, यातून हे घडलंय हेही मला माहिती आहे. पण बऱ्याच अंशी पक्षातले जे काही आपले विरोधक आहेत हे मात्र म्हणजे अगदीच खाजगीमध्ये व्यक्त होत असताना ते म्हणतात की याला फडणवीस साहेब जबाबदार आहेत. भाजप पंकजा मुंडेंचं तर आता पुनर्वसन होईल, मग पुनर्वसन होईल असं त्यांना नेहमी वाटत आलं. गेली 7-10 वर्ष झालं त्या तशाच अवस्थेत बसलेल्या आहेत. 5-7 वर्ष त्यांना असं वाटतंय की आपलं काय आता पुनर्वसन नाही, पुन्हा आपल्याला लढायलाच लागेल. म्हणजे ही परिस्थिती जी आहे की अगतिक झाले. जे भारतीय जनता पार्टी मोठी करण्यासाठी ज्यांनी आपलं हे ओतलं, आपले श्रम, वेळ आणि हे खर्च केला, पैसा खर्च केला, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आज अगतिक झाल्यासारखी अशी परिस्थिती आहे. ते खुलके येत नाहीत पक्षाच्या बटन. अर्थात याचा परिणाम हा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीवर होईल हे निश्चित वाटतंय. कारण ते आज जे काम करतायत हे आज फक्त पाट्या टाकायचं काम करतायत. आम्ही भाजपचे आहोत एवढंच ते सांगतायत, पण ते तितक्या नेटानं काम करतील का हे सांगता येत नाही. तर आपण आज जो विषय घेतला त्याच्यामध्ये हे फडणवीसांच्या राजकारणाचे बळी आहेत का? अर्थात सगळ्यासाठीच ते नसतील, असतील काही जणांच्यासाठी, पण फडणवीस साहेब राज्यातील राजकारणाचे प्रमुख आहेत आणि निर्णय मात्र तेच सगळे घेतात असंच सगळ्यांना वाटतं. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.